नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब बोडके स्वागत करतो आपलं वैलेश एज्युकेशन या आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, खूप दिवसापासून मी आपल्यासोबत यूट्यूबवरती थोडंसं इनॅक्टिव्ह होतो. रिझन वेगळं होतं. आपल्या 2 बुक्सचं काम चालू होतं. त्यापैकी एक इंग्रजी मराठी प्रश्नसंच 1984 ते 2021 जे बुक ऑलरेडी मार्केटमध्ये आपलं आलेलं आहे. त्याच्या सोबत दुसरं एक बुक आहे आपलं ट्रिकी होकॅब बुस्टरचं, जो होकॅबलरीवरती एक रामबाण उपाय आहे. त्याच्यापेक्षा चांगलं बुक मार्केटमध्ये असेल नसेल मला माहिती नाही, पण मी एक नक्की सांगू शकतो, हे बुक तुम्ही यूज केल्यानंतर होकॅबलरी हा जो सेक्शन आहे हा नक्की तुमचा असं बोटावर खेळण्यासारखी होकॅबलरी बनेल. बुकमध्ये काय आहे ते आपण बघणारच आहोत. त्याच्या सोबत बघा आणखीन हे पहिल्यांदा अगोदर आपण एक क्वेश्चन डिस्कस करूयात. हा क्वेश्चन होता बघा फॉरेस्ट प्री 2019 चा. क्वेश्चन असा होता, चूज द बेस्ट मिनिंग ऑफ द वर्ड इन कॅपिटल्स धिस रेन ऑगर्स वेल फॉर दिस इयर्स हार्वेस्ट. याचा खाली ऑप्शन दिलेला आहे. ए बी अ साइन ऑफ समथिंग इन फ्युचर, बी अ साइन ऑफ ट्रूथ, बी अ साइन ऑफ गुड ऑर बॅड थिंग्स इन द फ्युचर. आणि आन्सर ऑप्शन्स होते ए अँड बी, ए अँड सी, त्यानंतर बी अँड सी, ए बी अँड सी. असा हा क्वेश्चन होता. आता होऊ शकतं काही लोकांना ऑगरचं मिनिंग माहिती असेल, काही लोकांना मिनिंग माहिती नसेल, पण मला माहिती आहे मोस्ट ऑफ द स्टुडंट्सला ऑगर्स या शब्दाचा मिनिंग माहिती नसावा. मग आता शब्द असे पाठ किती करायचे, आपण पाठ किती करणार आहे? शब्द पाठ केल्यानंतर लक्षात राहतात का? खरं नाही राहत, बिलकुल त्याबद्दल कुठलंही दुमत नाही. मग याच्यावरती सोल्युशन काय आहे बघा. वर्ड होतो ऑगर्स. आपण काय केलं बघा, आता हा जो वर्ड आहे ह्या बुकमध्ये काय, हे जे बुक आहे आपलं, ह्या बुकचा फॉर्मॅट काय, बुकमध्ये कसे आपण क्वेश्चन डिस्कस केलेले, होकॅब कोणत्या पद्धतीने दिलेले ते एकदा मला डिस्कस करायचंय. तर बघा, तर हा जो आहे बघा वर्ड आहे बघा ऑगरी. पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे, एक शब्द दिलेला आहे, त्या शब्दाचं इंग्रजी उच्चार दिलेला आहे. इंग्रजी उच्चार मी प्रत्येक शब्दाचा काय दिला, कारण होतं आपलं असं की भरपूर वेळेस एखाद्या शब्दाचा उच्चार वेगळा असतो, आपण वेगळ्या पद्धतीने करतो, जेणेकरून थोडंसं आपण चुकीच्या वेळेने प्रोनाउन्सिएशन करतो. बघा ऑगरी त्याचा इंग्रजी मिनिंग आहे प्रिडिक्शन आणि त्याचा मराठी मिनिंग असतो अंदाज लावणे. याचे कोणकोणते एक्झाम लावलेले ते पण खाली तुम्हाला दिलेलं आहे मी. त्याच्यानंतर लिंक आहे बघा, लिंक आहे याची ओए गोरी. याच्यावर 2 शब्द ओए गोरी, लिंक म्हणून प्रत्येक शब्दाची ओए गोरी. दुसरा शब्द बघा आर्किएक, आर्किएक मध्ये लिंक आहे बघा आर्ची. आपण जो शब्द बघितलेला आहे बघा वर्ड आहे डिलिजंट, दिल्ली प्लस जेंट्स. त्यानंतर अबॅन्डन, अबॅन्डन मध्ये शब्द आहे बंधन, अबॅन्डन बंधन आहे. म्हणजे आपण अशा प्रकारची लिंक बनवलेले त्या शब्दातून लिंक घेतलेली आहे. तर बघा वर्ड आहे ऑगरी, याची लिंक आहे ओए गोरी आणि याची लिंक स्टेटमेंट, लिंकिंग स्टेटमेंट म्हणजे एलएस आहे बघा. ओए त्याची गर्लफ्रेंड किती गोरी आहे याचा तो ऑगरी लावू शकत नाही. एलएस काय दिलेलं आहे, ओए त्याची गर्लफ्रेंड किती गोरी आहे याचा तो ऑगरी लावू शकत नाही. होऊ शकते एखादी गर्लफ्रेंड गोरी असेल, एखादी काळी असेल, त्याच घेणं देणं आपल्याला शब्दाशी घेणं देणे. याच्यामध्ये कुठलाही व्हल्गरनेस नाहीये, आपल्याला शब्द महत्वाचे. तर बघा वय त्याची गर्लफ्रेंड किती गोरी आहे याचा तो ऑगरी लावू शकत नाही. लगेच आपल्याला कळतं ऑगरीचा मिनिंग असायला पाहिजे. तुम्ही मनातल्या मनात विचार करा काय होऊ शकतो ऑगरीचं मिनिंग. वय त्याची गर्लफ्रेंड किती गोरी आहे याचा तो ऑगरी लावू शकत नाही. म्हणजे काय लावू शकत नाही, अंदाज लावू शकत नाही. नंतर त्याचा यूज करून दिलेला सेंटेन्स मध्ये दीज फिगर्स आर अ गुड ऑगरी फॉर बेटर मान्सून. नंतर सिनोनिम दिलेले खाली प्रोफेसी आणि फोरकास्ट, त्याचे अँटोनिम दिलेले एक्सपिरियन्स आणि ऑब्झर्वेशन. ते कोणकोणते एक्झाम आलेले शब्द ते पण दिलेले आहे. मग अशा पद्धतीने आपण ऑगरी शब्द डिस्कस केल्यानंतर, आपण अगोदर रीड केल्यानंतर 100% आपल्याला कळेल दिस रेन ऑगर्स वेल फॉर दिस इयर्स हार्वेस्ट. या ठिकाणी ऑगर्सचा मिनिंग असतो अंदाज लावणे. आणि अंदाज हा कधी ट्रूथशी संबंधित नसतो. अंदाज म्हटलं की ट्रूथशी काही घेणं देणं नाहीये. बी अ साइन ऑफ समथिंग इन फ्युचर, भविष्यात एखादी घटना घडणार आहे याचं साइन दिसणं, साइन दिसणं म्हणजे अंदाज दिसणं, अंदाज लागणे. तर बिलकुल ये आन्सर येऊ शकतं. बी अ साइन ऑफ गुड ऑर बॅड थिंग्स इन द फ्युचर, अंदाज हा भविष्यात घडणारी कोणती घटना बॅड असू शकते किंवा गुड असू शकते याचं साइन असणं. साइन म्हणजे आपल्याला ते चिन्ह दिसणं, त्यालाच आपण अंदाज लावणे म्हणतो, भाकीत करणं म्हणतो. तर ए किंवा सी हे 2 आन्सर असायला पाहिजे, म्हणजे 2 नंबरचा आन्सर असायला पाहिजे ए अँड सी. म्हणजे आपण अशा प्रकारे शब्द बघितल्यानंतर मला वाटतं की अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण सहज सॉल्व्ह करू शकतो. आणि मी प्रत्येक सेंटेन्स यूज का दिला, कारण आयोगाने प्रश्न विचारण्याची पद्धत बदललेली. आता बदललेली कशी बघा, दिस रेन ऑगर्स वेल फॉर दिस इयर्स हार्वेस्ट. इथं ऑगर्सचा सिनोनिम त्यांनी विचारला नाही. ते काय म्हणतात, ऑगर हा शब्द वाक्यामध्ये कोणत्या अर्थाने विचारला गेला त्याच्यानुसार त्याचा मिनिंग काढायचा आपल्याला. म्हणजे शब्दाचा वाक्यातला यूज महत्वाचा आहे, त्याच्यामुळं मी प्रत्येक शब्दाचा यूज पण दिलेला आहे. ते मग शब्दाचा इंग्रजी मिनिंग, मराठी मिनिंग, त्याची लिंकिंग स्टेटमेंट किंवा लिंकिंग सेंटेन्स, त्याचा यूज, सायनो आणि अँटो, इतकं सगळं तुम्हाला प्रत्येक शब्दाचं दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरा कोणता वर्ड बघा, जसं आर्किएक आहे. आर्किएकचा मिनिंग असतो आउटडेटेड, जुनं किंवा प्राचीन. त्याचे एक्झाम मध्ये कोणकोणते शब्द आलेले ते दिलेलं आहे. आणि खाली लिंक दिली बघा आर्ची,
लिंक आहे आर्ची. आर्ची परशाची सैराटची स्टोरी आता आर्की एक झाली आहे. एकदा वाचायचा शब्द नंतर लिंकिंग स्टेटमेंट वाचायचं. आर्ची परशाची सैराटची स्टोरी आता आर्की एक झाली आहे. आर्की एकचा मिनिंग तुमचा लाईफ टाइम साठी फिट होईल. आर्की एक म्हणजे जुनी किंवा प्राचीन, त्याचा यूज दिलेला आहे. सिनोनिम आणि अँटोनिम बघून घ्या. दुसरा वर्ड डिलिजन. डिलिजनची इमेज समोर अरविंद केजरीवाल सरांची दिलेली आहे. खूप चांगलं काम करतात दिल्लीमध्ये ते. तर बघा डिलिजन, डिलिजनचं मिनिंग आशुजिवस, मेहनती. याचा दुसरा मिनिंग हुशार पण होतो आणि याचा कॉन्टेक्स्ट चेंज झाला तर प्रामाणिक हा पण मिनिंग होतो. म्हणजे अरविंद केजरीवाल ज्या क्वालिटी आहे त्या क्वालिटी ह्या शब्दामध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. डिलिजन लिंक आहे बघा, दिल्ली प्लस जेंट्स. आपण असं म्हणू शकतो दिल्लीचे जेंट्स डिलिजंट आहेत. डिलिजंट आहेत म्हणजे हुशार आहे, मेहनती आहे, प्रामाणिक आहे, ऑनेस्ट आहेत. दुसरा वर्ड अबॅन्डन. अबॅन्डनच्या साठी काय लिंक बनवली आपण. कोणी म्हणतं हे कर तर कोणी म्हणतं ते कर. आता तर मी सगळे बंधनं अबॅन्डन करायचे ठरवले आहे. अबॅन्डनचा मिनिंग आहे अबडिकेट करणं, सोडून देणे, त्याग करणे. एक्झामचे नाव दिलेलं आहे. लिंक हे बंधन. लिंक त्या शब्दामध्ये असेल, लिंक त्याच शब्दामध्ये असेल, मग तो शब्द कुठे जरी आला तुम्हाला तर तुम्हाला 100% गेस करता आला पाहिजे. कोणी म्हणतं हे कर, कोणी म्हणतं ते कर. आता तर मी सगळे बंधनं अबॅन्डन करायचे ठरवले आहे, म्हणजे सोडून देण्याचे ठरवले आहे, त्याग करायचं ठरवलेलं आहे की मी त्याला अबडिकेट केलं. त्याचे सिनोनिम अँटोनिम खाली दिलेले असेल. दुसऱ्या काय शब्द बघा फेटल. फेटलचा मिनिंग असतो लेदल, घातक, हार्मफुल. लिंक आहे बघा फॅट. फेटल या शब्दात फॅट शब्द आहे. फेटल या शब्दात फॅट शब्द आहे. फॅट इज फेटल फॉर आवर बॉडी. मी सिंपल म्हटलं फॅट इज फेटल फॉर आवर बॉडी. आता फॅट आहे माझ्यासारख्या जाड लोकांसाठी फॅट कसं असतं, फेटल असतं. मग फेटल असतं म्हणजे काय असतं, ते हार्मफुल असतं. लेदल असतं. लेदल म्हणा, हार्मफुल म्हणा, डिस्ट्रक्टिव्ह म्हणा किंवा तर तुम्ही बेलफुल म्हणू शकता. म्हणजे फॅट इज फेटल फॉर आवर बॉडी इतकंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. त्याचा मिनिंग तुम्हाला 100% कळून जाईल. म्हणजे तुम्हाला लक्षात काय ठेवायचं, फक्त एलएस लिंकिंग सेंटेन्स किंवा लिंकिंग स्टेटमेंट तेवढं लक्षात ठेवलं की तुमचा सगळा शब्द तो तुमचा पूर्ण वर्ड जो असेल तो कॉन्टेक्स्ट तुमच्या लक्षात राहील. मित्रांनो हे झालं सिनोनिमच्या बाबतीमध्ये. याच पद्धतीनं तुम्हाला मी इडियम्स फ्रेजेस पण त्यामध्ये डिस्कस करून दिलेला आहे. होमोनिम पण आहे. होमोनिम म्हणजे सम कन्फ्युजिंग वर्ड्स आपण ज्याला म्हणतो ते पण आहे. अँटोनिम्स पण दिलेले आहे. त्याच्या सोबत काही असे घटक आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन पण दिलेलं आहे. काही घटक असे आहेत की जे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत परंतु पुस्तकाची लेंथ वाढू नये म्हणून मी त्यामध्ये दिलेले नाहीत. जसं की मिसस्पेल्ड रिलेटेड कंटेंट असेल, होऊ शकतं काही आणखी मिसलेनियस वोकॅब असेल, काही प्राण्यांचे आवाज असेल किंवा फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना की बाबा पाऊस पडतो, पावसांच्या सरींच्या आवाजाला काय म्हणतात, किंवा आपण असं म्हणतो की या पक्ष्याच्या आवाजाला काय म्हणतात. तर ह्या प्रकारची मिसलेनियस वोकॅब असेल किंवा त्याच्या सोबत आणखी अ वर्ड विथ मल्टिपल प्रिपोजिशन असेल, फ्रेजल व्हर्ब असेल, फॉरेन वर्ड्स असतील, बरोबर आहे, अ वर्ड यूज ॲज डिफरंट पार्ट्स ऑफ स्पीच असेल, असे जे वेगवेगळे टॉपिक्स आहेत त्या वेगवेगळ्या टॉपिक्सच्या पण त्या PDF तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेल्या आहेत. बुकमध्ये जे मेजर जे कंटेंट आहे जसं की फ्रेजल इडियम्स फ्रेजेस आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहेत, तुमचे सायनो अँटो असतील काही तुमचे, त्याच्या सोबत होमोनिम्स असतील, हे मी ऑलरेडी दिलेलं आहे. पण जे टॉपिक्स ऑलरेडी म्हणजे बुकमध्ये टाकू शकलो असतो मी, पण फक्त मला तुमच्या बुकची लेंथ जास्त न वाढवण्यासाठी मी काय केलेलं आहे त्याच्या PDF पण अवेलेबल करून दिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला याच्यासोबत PDF पण मिळतील. PDF मिळवण्याची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर तुम्हाला ह्या पेजवरती इथं दिलेली आहे. फर्स्ट पेजच्याच पाठीमागं तुम्हाला दिलेले ऑलरेडी. बघा बुक जे आहे, बुक हे टोटल इमेजेस फॉर्मॅटमध्ये आहे. इमेजेस फॉर्मॅटमध्ये, त्यामुळे तुम्हाला वाचायला अगदी इंटरेस्टिंग वाटेल. सोबत प्रॅक्टिस पण दिलेली आहे. प्रॅक्टिस आहे आणि इमेजेस फॉर्मॅटमध्ये बुक असल्यामुळं नक्कीच तुम्हाला जे बोरिंग वाटणारा सेक्शन आहे ट्रिकी व्होकॅबचा तो अगदी एकदम तुमच्या बोटावरती तुम्ही शब्दांना खेळवताल अशा प्रकारचे बुक आहे. हे बुक तुम्हाला हवं असेल तर बुकसाठी तुम्हाला ऑलरेडी महाराष्ट्रातल्या सर्व मेजर बुक स्टॉलवरती अवेलेबल आहे. जर कुठं नसेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला. फ्युचर बुक सेंटर पुणे यांचा हा नंबर आहे. तुम्हाला घरपोच ते पोस्टाने पाठवून देतील. त्याच्यासोबत आपलं हे बुक आहे इंग्रजी मराठी प्रश्नसंचाचं, याला पण तुम्ही रेफर करा. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओ स्पष्टीकरण दिलेलं आहे. आयोगाचे प्रश्न आहे, सरळ शिवचे प्रश्न आहे, सोबत प्रॅक्टिस क्वेश्चन पण आहे त्या घटकावरती, आणि इंग्रजीच्या प्रत्येक प्रश्नाचं व्हिडिओ स्पष्टीकरण या बुकचं पण देखील आहे मी अवेलेबल करून दिलेलं आहे. हे पुस्तक देखील नेहमीप्रमाणे तुमच्या पसंतीस उतरेल याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका नाही. काही तुमचे काही सजेशन्स असतील तर माझ्या तुम्ही व्हॉट्सअप नंबरवरती किंवा कॉलिंग करून मला तुम्ही कळवू शकता. थँक्यू व्हेरी मच.